शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून नो एंट्रीत वाहन चालविणाऱ्याने वाहतूक पोलिसांची हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना इंदिरानगर बोगद्याजवळ घडली. शासकीय अधिकारी असल्याचा दावा करून आक्षेपार्ह शब्दात पोलिसांना हिणवणाऱ्या मुजोर कार चालकाविरुद्ध मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल आहे. शहर वाहतूक शाखेच्या युनिट 2चे पोलीस हवालदार प्रकाश गणपतपुळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश धनसिंग राठोड राहणार नाशिक यांच्याविरुद्ध गुन्हा आहे. शनिवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 11:30 वाजता अंमलदार प्रकाश भोये हे इंदिरानगर बोगदा जॉगिंग ट्रक परिसरात शासकीय गणवेशात वाहतूक नियमांचे कर्तव्य बजावत असता लेखानगर करून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडे जाणाऱ्या रस्त्यावर नो एंट्रीचे फलक असतानाही संशयिताने त्याची कार MH15HG 5801 नो एंट्रीत नेली. कर्तव्यावरील अंमलदार भोये यांनी त्याला थांबवून दंडाबाबत माहिती दिली. त्यावर कार चालकाने अरेरावी करीत मी दंड भरणार नाही, मी पण एक शासकीय अधिकारी आहे असे सांगितले. पोलीस हवालदार प्रकाश गणपतपुळे यांनी ई-चलान मशीनद्वारे संशयिताच्या गाडीवर 500 रुपयांचा दंड ठोठावला. दंडात्मक कारवाई झाल्यावर संशयिताने पोलिसांची हुज्जत घालून शिवीगाळ करून स्वतःच्या मोबाईलवरून फोटो काढण्यास सुरुवात करत असताना संतप्त राठोडने मी तुमच्या वरिष्ठांकडे तक्रार करतो असे म्हणत पोलिसांचा अवमान केला. संशयिताचे हे वर्तन पाहून पोलिसांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. राठोड याने थेट हवालदार गणपतपुळे यांच्या अंगावर धावून जात जोरदार धक्का दिला. त्यावरून संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे हे करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.